दिराचं लग्न आहे अपेक्षाच्या, तर जेठानी अशी मस्त चमकली पाहिजे. सो आपण व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला बघायचं आहे अपेक्षाला. हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज मी कुठे चालली आहे? आज मी खूप हॅप्पी आहे, कारण माझी सीझनची ऑर्डर माझ्या सीझनच्या ऑर्डरी स्टार्ट झाल्यात आणि आज माझी पहिली ऑर्डर आहे. सो मी हॅप्पी आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्या ह्या ऑर्डरी छान छान जाऊ दे अशी मला विश करा, कारण की मी माझ्या कामावर खूप जास्त प्रेम करते. सो ते चांगलं व्हायला हवं. सो माझ्यासाठी विश करा की माझ्या ऑर्डरी चांगल्या जाऊ दे, माझं काम चांगलं होऊ दे. आज सुद्धा जिने मला ऑर्डर दिली माझ्याकडनं तिच्या मनात खूप अपेक्षा आहेत. सो मला तिला हॅप्पी करू दे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. हे कोण आहेत माझ्यासोबत? तुम्ही बोलत असाल नवऱ्याला भारी कामाला लावते, जेव्हा तेव्हा बरोबर घेते. अर्थातच बायको एकटी असल्यावर नवऱ्याने सोबत राहायलाच हवं, कारण की इव्हिनिंगची ऑर्डर आहे, उशीर होणार आहे नातेवाईकांच्यात. म्हणजे माझी ही ऑर्डर माझ्या नात्यातच आहे. सो येताना उशीर होईल, बायकोच्या सोबत नवरा असायलाच हवा. यासाठी सगळे विचारात पडल्याचे नवरा नक्की काम करतो का नाही बघायचं जरुरीच असतो. माझ्यासाठी काम ऍडजस्ट करावा लागतो. त्यांना लवकर जाऊन यावं लागतं, कधी माझं आवरून त्यांना परत जावं लागतं. असं संसाराचा गाडा आम्ही ढकलत असतो पुढे मागे एकमेकांना ऍडजस्ट करून. मी पण त्यांच्यासाठी करते. काय करत नाही? काय करते काहीतरी. चला माझ्या कामावर जातेस. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा. हे गाईज, तर मी आता पोचलेली आहे आणि ही माझी सिस्टर आहे, आत्या बहीणच आहे माझी अपेक्षा. तर दिराचं लग्न आहे अपेक्षाच्या, तर जेठानी अशी मस्त चमकली पाहिजे. सो आपण व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला बघायचं आहे अपेक्षाला. हे गाईज, अपेक्षाची मेकअप झालेली आहे. आता इथे थोडा अंधार आहे, अपेक्षा म्हणजे तेवढी क्लिअर नाही दिसणार, पण मी तुम्हाला दाखवते. आणि आपल्याला हळदी एन्जॉय करायची, हळद बघायची, तिथे अपेक्षा दिसेलच, पण तरी पण आता बघा बिफोर आफ्टर कसं झालंय. अपेक्षा अशी नाजूक साजूक आहे ना, माझी नथ वगैरे असं. तरी पण व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला नंतर मी व्यवस्थित दाखवते. तुला आवडली? तू तिथे बघितली? हो, एकदम मस्त. मला पाहिजे होती तशीच झाला मेकअप मध्ये. हेअरस्टाईल एक राऊंड दाखव त्यांना. ठीक आहे, बाय बाय, भेटू हळदीमध्ये. तिथे एवढं क्लिअर दिसत नव्हतं ना, पण आता बघा तुम्ही. हा, मी तुम्हाला दाखवते. तिकडे बघ. 3 महिन्याआधीच अपेक्षाने डेट बुक केली होती. तिला माझ्या हातातून रेडी व्हायचं होतं. फायनली तो आज दिवस आलाय आणि तिच्या मनासारखंच झालंय. अपेक्षाचा स्माइली फेस बघून तुमच्या लक्षात आलंच असेल तिला मेकअप आवडलाय. मस्त आवडली ना? आवडली. 2-3 अपेक्षा खूप जास्त हॅप्पी होती. वेलकम. हळूहळू पाहुणी वाढत गेली आणि इथे माझी भरपूर नातेवाईक मला भेटल्यात. तर सुरुवातीला तुम्ही बघू शकता माझी आत्या बहीण मला भेटलेली आहे, टीनाला सुद्धा मी रेडी केलेला आहे. टीनाच्या लग्नातला मेकअपचा व्लॉग मी पोस्ट केलाय, पाहिला नसेल तर पहा. गप्रे तू याची बडबड. मला खूप उशीर झालेला, सो मी जास्त वेळ थांबली नाही. माझ्या जमेल तितक्या नातेवाईकांना भेटून जेवण करून मी तिथून निघाली.
हे तर तुम्ही पाहिलं अपेक्षाची, टीनाचंच नाव ठेवलं त्याला, अपेक्षाची तयारी छान झाली, सगळ्यांना आवडली पण. आणि रिलेटिव्ह मध्ये ऑर्डर होती भरपूर, माझे नातेवाईक भेटले जवळचे, सगळ्यांना छान, सगळ्यांशी भेटून जेवण करून आम्ही दोघं नवरा बायको, आता आम्ही दोघं नवरा परतीच्या मार्गाला निघालो. आता आम्ही दोघं परतीच्या मार्गाला निघालोय. तर ब्लॉग संपत नाहीये, तर आपण उद्या दुपारी भेटूया, कारण की इव्हिनिंगचं लग्न आहे आणि दुपारी मला पुन्हा अपेक्षाला रेडी करायला यायचंय आणि छान असा पुन्हा आपल्याला मेकअप करायचा आहे. तर भेटूया नेक्स्ट डेला. तर आत्ताच्या ऑर्डरला मी आता पोहोचते अपेक्षाकडे. कालचा मेकअप तिला खूप जास्त आवडलाय आणि आजचा पण जास्त आवडायला हवा अशासाठी मी ट्राय करते. तर बघूया कसा होतो आजचा. नेहमीप्रमाणे माझे हस्बंड मला सोडायला आलेले आहेत. आज सुट्टी, आज काय टाइम ऍडजस्ट नाही केलं, पण आहेत बरीच कामं आहेत, ते टाकून आलं. हे गाईज, तर आता तुम्ही अपेक्षाला बघू शकता, अपेक्षा रेडी आहे. कालचा मेकअप वेगळा होता, आजचा लुक तिचा वेगळा आहे. रिक्षा आली का? रिक्षात नको, मग कशा गाडी. एक सेकंड. आजचा लुक तुम्ही बघू शकता कसं झालं. एक सर्कल दे. मला कसा खूप वाटला? आवडला, खूप छान केलंय. तर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट मध्ये सांगा. सॉरी, मी तुम्हाला लगेचच अपेक्षाचा हा लुक दाखवते. मधलं शूट मला काहीच करता आलं नाही, मी एकटी होती, एकटीच असते, सो मधलं काही शूट मला करायला जमत नाही. पण नेक्स्ट टाइम मी माझी मधली गडबड मेकअपचं काही दाखवण्याचा प्रयत्न करेन. पण आता तुम्ही पाहताय अपेक्षाला रेडी करून अपेक्षाला स्टेज जवळ आणले, कारण अपेक्षाला तिचा शरारा खूप हेवी होता, सो तिला माझी हेल्प हवी होती की ताई मला भीती वाटते, चालायला थोडा प्रॉब्लेम वाटतोय, खूप हेवी आहे, सो मला तिथपर्यंत तू सोडायला ये. अपेक्षा आधीच नाजूक आहे आणि तुम्ही पाहिलं तो तेवढा हेवी शरारा, सो मी तिथपर्यंत तिला घेऊन गेली आणि तिचा लुक इतका छान झाला होता, इतका मेकअप छान झाला होता की सगळ्यांनी लगेच तिला कॉम्प्लिमेंट दिल्या. अपेक्षाच्या सोबत तिची मामी होती आता, त्यांनी सुद्धा तिच्या मेकअपची तारीफ केली आणि तिचे काही फोटो क्लिक केले. मी सुद्धा जमेल तितके इन्स्टावर पोस्ट करण्यासाठी तिचे फोटो क्लिक केले. खूप थकलोय पण खुश आहे, कारण की काम आपलं चांगलं झालंय. तर बाकीच्यांना सगळ्यांना आवडलं, तुम्ही बघितलं, सगळ्या आवडीने अपेक्षाचे फोटो काढत होते आणि अपेक्षाला पण खूप जास्त आवडला. तर तुम्हाला कसं वाटलं ते तुम्हाला सांगितलं मी, कमेंटमध्ये सांगा, म्हणजे तुमच्या कमेंटने मला थोडी अशी एनर्जी येते ना, अरे वा, म्हणजे आपलं काम आवडतं सगळ्यांना असं. तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि आता सगळं आवरून आम्ही घरी जायला निघालोय ना. हो सॉरी तुम्हाला नाही डिस्टर्ब करत, म्हणजे व्यवस्थित जाऊ दे ना घरी असं. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनची बेल वाजवायला विसरू नका, कारण आता खूप छान छान अशा व्हिडिओ येणार आहेत ज्यात तुम्हाला मेकअपचे असे बरेच छान छान लुक बघायला मिळणार आहेत आणि बरंच काही अजून. सो बेल आयकॉनची बेल वाजवा. आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.